गोपीचंद पडळकर भाजपचे राज्यातले जयकुमार गोरेंनंतरचं चर्चेतलं एक मोठं नाव. गोपीचंद पडळकरांनी फक्त आपला राजकीय प्रवास घडवलेला नाहीये, तर या प्रवासात त्यांनी स्वतः आमदार होत राष्ट्रवादीच्या नेत्यांना कायमच शिंगावर घेण्याचं कामही केलंय. या नेत्यांमध्ये शरद पवार यांच्या कुटुंबानंतर 2 नंबरला आघाडीला नाव आहे, ते म्हणजे सांगलीचे जयंत पाटील. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा सांगलीतला बालेकिल्ला अबाधित ठेवला होता. गेले काही दशक सांगलीमध्ये जयंत पाटील यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. मात्र गोपीचंद पडळकरांचा राज्याच्या राजकारणात उदय झाल्यानंतर त्यांनी जयंत पाटलांच्या सांगलीतल्या किल्ल्याचे बुरुज उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. त्यातही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवेळी पाटलांनी मुरब्बी राजकारणी कशाला म्हणतात हे दाखवून देत पडळकरांना कात्रजचा घाट दाखवला होता. मात्र त्याची परतफेड करताना पडळकर यांनी सांगली बाजार समितीचं त्रिभाजन करून दाखवलं. त्यानंतर पडळकरांनी आपला मोर्चा वळवला तो सांगली जिल्हा सहकारी बँकेवर. या बँकेवर गोपीचंद पडळकर यांनी सदाभाऊ खोतांसोबत मोठ्या प्रमाणात आरोप केले होते. या बँकेमध्ये कर्ज वाटपात आणि वसुलीत गैरव्यवहार होत आहेत. सोबतच आणखीनही काही विषयांच्या अनुषंगानं पडळकर यांनी सांगली डीसीसीचं प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं. या प्रकरणी त्यांनी माध्यमांमध्ये तर रान पेटवलंच होतं, सोबतच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळही तक्रार दाखल केलेली. यानंतर सांगली जिल्हा बँकेनं नुकतीच 444 लिपिक संवर्गीय पदासाठी भरती घोषित केलेली. मात्र पडळकर यांनी या भरतीमध्ये गैरप्रकार होऊ शकतात असं म्हणत मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आणि यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर सहकार आयुक्तांनी या भरतीवर स्टे दिला होता, ज्याच्या विरोधात बँकेचे अध्यक्ष न्यायालयात गेलेले आणि आता न्यायालयानं या भरतीवरचे निर्बंध उठवले. सोबतच राज्य सरकारनं 15 दिवसात आपलं म्हणणं न्यायालयाला कळवावं अशी तंबी देखील दिली आहे. संचालक मंडळावर असणाऱ्या आक्षेपांमुळे ही भरती थांबवता येणार नाही असंही न्यायालयानं आपल्या निर्णयात आवर्जून म्हटलंय. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर या दोघांनाही लगावलेला फटका आहे असं म्हणताय. या निकालामुळे गेले काही दिवस पडळकर यांचा सुसाट सुटलेला वारू आवाक्यात येईल अशी ही एक शक्यता वर्तवली जाते. त्यामुळेच नक्की काय झालंय सांगली डीसीसी बँकेच्या 444 पदांच्या भरतीमध्ये, या पदांच्या भरतीबाबत कोर्टानं काय म्हटलंय आणि राज्य सरकारनं या भरतीवर बंदी का घातली होती, या सगळ्या गोष्टींवर आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सांगली जिल्हा बँक गेले काही कालावधी मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होती. याचं खरं कारण आहे ते म्हणजे बँकेच्या अध्यक्षपदावर आता असणारे मानसिंग नाईक हेच याला कारणीभूत आहे असं म्हणता येईल. ते खरं तर आत्ता अध्यक्ष होते, मात्र अध्यक्ष होण्यापूर्वी जेव्हा त्यांना अध्यक्षपद मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी त्या बँकेच्या संचालक मंडळावर काही आरोप केलेले. कालांतरानं मानसिंग नाईक हेच या बँकेचे अध्यक्ष झाले. मात्र त्यांनी त्यापूर्वी केलेल्या आरोपांमुळे सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या दोघांनाही आयतं कोलीत मिळालं. सांगली जिल्हा बँक ही जयंत पाटलांच्या ताब्यात आहे. मानसिंग नाईक हे जयंत पाटलांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे एकेकाळी याच मानसिंग नाईक यांनी केलेल्या आरोपांना सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर या दोघांनी हवा घातली होती. त्यांनी तो विषय तर पुढे आणलाच, मात्र त्यासोबतच बँकेनं 444 पदांसाठी जी भरती प्रक्रिया घोषित केली होती त्या भरती प्रक्रियेवर देखील त्यांनी आक्षेप घेतला. आमदार असणारे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे गेल्या 2 वर्षापासून सांगली जिल्हा बँकेच्या कारभाराच्या विरोधात रान पेटवतायत. या प्रकरणी त्यांनी संचालक मंडळावर जाहीरपणे वारंवार टीका केलेली आहे. अशातच बँकेकडून कर्ज वाटपात आणि कर्ज वसुलीत अफरातफर झाल्याचा आरोपही पडळकरांनी केला होता. त्यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी लावून धरलेली. नंतर नाबार्डकडून चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल पुढे आला आणि नाबार्डच्या अहवालावर आरबीआयनं सांगली जिल्हा सहकारी बँकेला चौकशीची नोटीसही पाठवली होती.
तोपर्यंत सांगली जिल्हा सहकारी बँकेनं क्लेरिकल पदांसाठी भरती घोषित केली होती. पडळकरांनी यावरून देखील आगपाखड करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिलेली. त्यानंतर आरबीआयची नोटीस आल्यानंतर अवघ्या चौथ्याच दिवशी सहकार आयुक्तांनी या बँकेत होणारी नोकर भरती थांबवावी असे आदेश दिले होते. यानंतर मानसिंग नाईक यांनी त्रागा व्यक्त केला होता. मानसिंग नाईक त्यावेळी म्हणाले होते, राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे आणि त्यांनी सुचवलेल्या आयबीपीएस कंपनीद्वारे सुरू असलेल्या नोकर भरतीवर शंका उपस्थित करणं चुकीचं आहे. सध्या नोकऱ्यांची उपलब्धता फारच कमी असताना जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती देणं अनाकलनीय आहे. या भरतीमुळे 444 सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळून तेवढी कुटुंबे उभी राहिली असती. सांगली जिल्हा बँकेत 24 जून पासून आयबीपीएस कंपनी मार्फत कनिष्ठ लिपिक पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळांची मुदत 22 नोव्हेंबर 2026 ला संपतीये. नियमानुसार निवडणूक कार्यक्रमाच्या 3 महिन्याआधी संस्थांच्या ठरावाची प्रक्रिया सुरू होते, जी 1 जुलै पासून सुरू झालेली आहे. या भरतीला आडकाठी घेतली म्हणून मानसिंग नाईकांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या दोघांवरही टीका केली होती. खरं तर गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या जोडगोळीनं जिल्हा बँकेच्या नोकर भरतीवर आणलेला स्टे हा जयंत पाटलांना दिलेला शह होता, अशी सांगलीमध्ये बोललं जाऊ लागलेलं. यामुळे गोपीचंद पडळकरांचा आत्मविश्वासही वाढला होता. त्यांनी नुकतंच काही कालावधीपूर्वी सांगली बाजार समितीचं त्रिभाजन देखील केलं होतं. खरं तर पडळकर आणि जयंत पाटील या दोघांमधला वाद हा राज्याला काही नवीन नाहीये. हे दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र गेल्या काही कालावधीमध्ये म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जयंत पाटलांकडून अपयश पचवल्यानंतर गोपीचंद पडळकर सातत्याने जयंत पाटलांना वरचढ ठरतायत. असे घटनाक्रम सातत्याने समोर येत आहेत. मग ते बाजार समितीचं त्रिभाजन असेल, बँकेला आरबीआयने पाठवलेली चौकशीची नोटीस असेल किंवा त्यानंतर नोकर भरतीवर देवेंद्र फडणवीसांनी आणलेला स्टे असेल, या सगळ्या घटनांनी सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांचं नाव चर्चेत आलं होतं. सोबतच राज्य भाजप म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी गोपीचंद पडळकर यांचं वजन वाढतंय याचीच ही सगळी लक्षणं आहेत असंही म्हटलं जात होतं. ही भरती थांबवण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर मानसिंग नाईकांनी पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत त्यांनी आम्हाला भरती थांबवण्याचे आदेश आलेत, मात्र हे आदेश किंवा हा स्टे कोणत्या कायदेशीर तरतुदी किंवा कलमांवरून देण्यात आलाय याचा उल्लेख नाही, याकडेही मानसिंग नाईकांनी लक्ष वेधलं होतं. त्यावरूनच पुढे ते उच्च न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं या प्रकरणी सांगली जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर नोकर भरतीवरचा स्टे उठवला. खरं तर गोपीचंद पडळकर यांनी या नोकर भरतीमध्ये गैरप्रकार होऊ शकतो असा आरोप केलेला. मात्र कदाचित गोपीचंद पडळकर यांनी या नोकर भरतीबाबत नीटसा अभ्यास केला नव्हता असं म्हणता येईल. कारण नाईकांनी स्पष्ट केलेलं की ही नोकर भरती आयबीपीएस मार्फत होणार आहे आणि या कंपनीला राज्य सरकारनंच अशा परीक्षांसाठी मान्यता दिली आहे. पडळकर यांनी जर बँकेच्या संचालक मंडळावर अविश्वास दाखवता आयबीपीएस वर अविश्वास दाखवला किंवा गैरविश्वास दाखवला तर तो एक प्रकारे राज्य सरकारच्या निर्णयावरचा गैरविश्वास होता असंही म्हणता येईल. मात्र आता न्यायालयाने 444 जागांच्या भरतीचा मार्ग खुला केलाय. या निर्णयाचं स्वागत ज्या पद्धतीनं बँकेचे संचालक मंडळ आणि अध्यक्ष मानसिंग नाईक यांनी केलंय, त्याहून जास्त स्वागत हे न्यायालयाच्या निर्णयाचं परीक्षेसाठी आणि भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी केलंय. कारण गेल्या काही कालावधीमध्ये नोकऱ्यांची असणारी अनुपलब्धता याला कारणीभूत आहे. गेला मोठा कालावधी कोणत्याही भरत्या झालेल्या नाहीयेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा बँकेनं जाहीर केलेली लिपिक पदाची भरती ही तरुणांसाठी एक आशेचा किरण होती. तुर्तास इथेच थांबूयात. मात्र न्यायालयानं राज्य सरकारनं घातलेल्या बंदीला उठवून गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या दोघांनाही चपराक दिली असं तुम्हाला वाटतं का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.